Today I'm going to start new chapter, that is journal. On page number 52 there is given specimen of journal. Okay, बघा तिथे सगळ्यांनी date, particulars, LF, debit amount, credit amount. Total columns are 1, 2, 3, 4, 5. 5 columns are there. बघा पहिला कॉलम आहे date, त्यानंतरचा कॉलम आहे particulars, त्यानंतर LF, त्यानंतर डेबिट अमाउंट आणि लास्ट कॉलम इज क्रेडिट अमाउंट. ठीक आहे, तर बघा आता पहिल्यांदा डेट मध्ये काय करायचं तर ट्रान्झॅक्शनची डेट लिहायची असते आपल्याला. पर्टिक्युलर्स मध्ये काय करायचं असतं तर नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड, देन टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड, आणि ब्रॅकेट मध्ये वी हॅव टू राईट नरेशन ऑफ दॅट ट्रान्झॅक्शन. नरेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नरेशन? यू कॅन टेल. कोणाला सांगता येईल व्हॉट इज द मिनिंग ऑफ नरेशन? इन फर्स्ट चॅप्टर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की ज्या टर्म्स आहेत अकाउंटिंग टर्म्स तर त्या लिहून घ्या, पाठ करा, बरोबर ना. त्या व्हॉट इज द मिनिंग ऑफ नरेशन? यू कॅन टेल. येस, आदिती सागवेकर, कॅन यू टेल? येस, करेक्ट. जे काय आपण जर्नल एंट्री करणार आहोत तर त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ जर्नल एंट्री इज कॉल्ड नरेशन. फर्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला जे टर्म्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री, देन नरेशन अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हाला मिनिंग दिलेलं आहे. तर नरेशन आपल्याला बघा आता पहिला कॉलम होता जर्नल एंट्रीचा, तो डेट होता. डेट लिहित असताना सगळ्यांनी नीट बघा, डेट लिहित असताना पहिल्यांदा आपल्याला इयर लिहायचं आहे, देन मंथ अँड देन डेट, बरोबर ना. बघा इयर, मंथ आणि डेट, म्हणजेच 2020, टुडे इज 14, 2020 सप्टेंबर 14. अशा पद्धतीने आपल्याला तिथे डेट लिहायची आहे. देन पर्टिक्युलर्स, पर्टिक्युलर मध्ये काय लिहितो आपण? नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड आणि त्यानंतर DR. कळलं? जे अकाउंट डेबिट आहे ते अकाउंट पहिल्यांदा लिहायचं आहे तिथे, आणि त्यानंतर पुढे तिथे जसं दिलेलं आहे तसं D कॅपिटल आणि R. DR म्हणजे डेबिट. ठीक आहे, त्यानंतर त्यानंतर बघा नेक्स्ट लाईनला टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड, त्यानंतर टू आणि जे अकाउंट क्रेडिट आहे तर ते त्याचं नाव लिहा, त्या अकाउंटचं नाव लिहायचं आहे, नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड. ओके, आता इथे परत क्रेडिट लिहायचं नाही, जसं वरती आपण DR लिहिलं तसं इथे खाली CR लिहायचं नाहीये. तर ते अकाउंट आहे ते टू लिहिलं याचाच अर्थ ते अकाउंट काय आहे? क्रेडिट आहे. कळतंय? जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे तो सेम असाच ठेवायचा आहे, आपल्या मनाचं काहीच लिहायचं नाही. कारण आपण पहिल्याच टॉपिक मध्ये बघितलं की अकाउंट आहे तर ते इट इज सायन्स, म्हणजेच काय, रूल्स ऑफ अकाउंट्स आर युनिव्हर्सल ट्रूथ. जे काही अकाउंटचे रूल्स आहेत तर ते युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. ते आपण ज्ञानदीप मध्ये असू तरी सुद्धा तेच असणार आहेत, आणि मुंबईला जरी गेलो तरी सुद्धा ते रूल्स आहेत ते तसेच असणार आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. ठीक आहे, तर बघा नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड DR, देन टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड. जे लेट विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना परत एकदा सांगते, नवीन टॉपिक स्टार्ट करते आजपासून जर्नल. तर जर्नल पेज नंबर 52 ओपन करायचं आहे. देअर इज स्पेसिमेन ऑफ जर्नल इज गिवन. ओपन करा सगळ्यांनी, आणि तो स्पेसिमेन आहे तो मी थोडं आता काय करत आहे, एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे, तर बघा पहिलं कळलं तुम्हाला पर्टिक्युलर्स मध्ये काय लिहायचं? नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड, टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड, आणि ब्रॅकेट मध्ये बिंग डॅश डॅश डॅश, म्हणजेच काय की जे ट्रान्झॅक्शन आहे तर त्याचं ब्रीफ, ब्रीफ म्हणजे शॉर्ट मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द जर्नल एंट्री, आणि त्याला काय म्हणतात? नरेशन म्हणतात. तर हे नरेशन आहे तर त्याची सुरुवात कशाने होते? नेहमी बिंग या वर्डने होते. तिथे तुम्हाला दिलंय बघा टर्म्स मध्ये की नरेशनची सुरुवात आहे ती नेहमी कशाने होते? बिंग या वर्डने होते. म्हणून ब्रॅकेट मध्ये बिंग, गुड्स परचेज, गुड्स सोल्ड, आणखीन काय जे ट्रान्झॅक्शन असेल तर त्याचं ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे द्यायचंय. त्यानंतर बघा LF नंबर आहे तर तिथे सध्या तरी तुम्हाला काय लिहायचं नाही. LF चा अर्थ काय आहे? लेजर फोलिओ. तिथे पेन्सिलने लिहून ठेवा LF म्हणजे काय तर लेजर फोलिओ. आता पुढचं टॉपिक आहे
4 नंबरचा तो लेजर आहे, बरोबर ना. तुमचा टॉपिक कोणता आहे? लेजर आहे. मग जर्नलचं पोस्टिंग जेव्हा लेजर मध्ये केलं जातो तर तेव्हा त्याचा रेफरन्स म्हणून आपल्याला काहीतरी पाहिजे, बरोबर ना. जो बिझनेसमन असतो, जो अकाउंटंट असतो, तर त्याला त्याचा रेफरन्स बघायचा असतो, बरोबर ना. ही जर्नल एंट्री आहे तर त्याचं लेजर पोस्टिंग आहे तर ते कोणत्या पेजवर केलेलं आहे किंवा कोणत्या बुकवर केलेलं आहे, तर त्याचा रेफरन्स त्याला इझिली फाइंड आउट करता येण्यासाठी हा LF नंबर इथे लिहिलेला असतो. पण सध्या तुम्ही आता 11th मध्ये तरी काय तिथे LF नंबर काय लिहायचं नाहीये, पण कॉलम आहे तो प्रिपेअर करायचा आहेच. ठीक आहे. तो कॉलम आहे तो तुम्हाला तो ब्लँक सोडायचा आहे, पण तो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. कोणी असं म्हणायचं नाही की तो ब्लँक सोडायचा आहे, मग कशाला मॅडम आम्ही राईट डाऊन करू, आम्ही तेवढी आमची जागा स्पेस वाचेल. पण तसं काही नाहीये. तो LF हा कॉलम आहे तो तुम्हाला जर्नल जेव्हा जेव्हा जर्नल एंट्री कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला LF हा कॉलम तिथे बनवावाच लागेल. तो ब्लँक असेल त्याच्यामध्ये काही लिहायचं नाही. देन डेबिट अमाऊंट, त्यानंतरचा कॉलम बघा डेबिट अमाऊंट. जे अकाउंट आपण नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड म्हटलेलं आहे पहिलं, तर त्याची जी अमाऊंट असेल ती तुम्हाला पहिल्या कॉलम मध्ये लिहायची आहे. आणि त्यानंतर टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड, तर क्रेडिट अमाऊंट आहे तर ती आपल्याला क्रेडिटच्या कॉलम मध्ये लिहायची आहे. म्हणजे पहिलं जे आहे डेबिट अकाउंट आहे तर त्याची अमाऊंट आहे ती पहिल्या कॉलम मध्ये डेबिट अमाऊंट मध्ये लिहायची. आणि क्रेडिट जो अकाउंट आहे तर त्याची अमाऊंट आहे ती क्रेडिट अकाउंट मध्ये क्रेडिट अमाऊंट जी दिलेली आहे ब्ल्यू कलरचा जो कॉलम दिलेला आहे तर तिथे तुम्हाला ती अमाऊंट लिहायची. ठीक आहे. तर असं इतकं सोपं असं तुम्हाला जर्नल आहे. आणि जर्नल करत असताना एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट विथ इक्वल अमाऊंट, हे आपलं अकाउंटिंगचं प्रिन्सिपल आहे. कुठेतरी लिहून ठेवायचंय. नोटबुकची जी काय वरची जी स्पेस असते तर तिथे लिहायचंय अकाउंटिंग लुका दी बार्गो पॅसिओली यांनी जे काही अकाउंटिंग प्रिन्सिपल इम्प्लिमेंट केलेलं आहे तर ते काय प्रिन्सिपल आहे? एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट विथ इक्वल अमाऊंट. म्हणजेच काय बघा की डेबिट जेवढी अमाऊंट असेल तेवढीच क्रेडिटला अमाऊंट यायला पाहिजे. तुम्ही डेबिटला समजा 5000 लिहिले आणि क्रेडिटला 10,000 लिहिले त्या जर्नल एंट्रीची, तर तुमची जर्नल एंट्री रॉंग. म्हणजेच काय की डेबिटला जेवढी अमाऊंट असेल तेवढीच अमाऊंट तुमची क्रेडिटला सुद्धा यायला पाहिजे विथ इक्वल अमाऊंट. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट. जर का डेबिट असेल तर त्याला एक क्रेडिट हे नेहमी असायलाच पाहिजे. बरोबर ना. आपण सेकंड टॉपिक मध्ये बघितलं की एक अकाउंट असेल तर त्याच्यामध्ये एक आहे ते डेबिट असतं तर दुसरं क्रेडिट असतं. असं नसतं की फक्त एकच डेबिटच आहे त्या अकाउंट मध्ये, त्या ट्रान्झॅक्शन मध्ये फक्त डेबिटच आहे, क्रेडिट अजिबात नाही, असं कोणतंच ट्रान्झॅक्शन नसतं. ठीक आहे. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट म्हणजेच काय की एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेबिट असेल तर दुसरं क्रेडिट हे असतंच विथ इक्वल अमाऊंट. म्हणजेच काय की डेबिट अमाऊंट जेवढी आहे तर तेवढीच क्रेडिटला अमाऊंट सुद्धा यायला पाहिजे. डेबिटला अमाऊंट 10,000 आणि क्रेडिटला 5,000 असं कधीही होत नाही. हे काय सांगितलं लक्षात आलं तुम्हाला? त्यानंतर बघूया आता आपण त्याचं सगळं तुम्हाला इथे मीनिंग वगैरे दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन ऑफ कॉलम्स, कॉलमचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर ते फॉर्मॅट आणि त्याचं एक्सप्लेनेशन सगळ्यांनी काय करायचंय? राईट डाऊन करायचंय नोटबुक मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता जीएसटीचा जो पार्ट आहे तो त्यासाठी मी वेगळं लेक्चर घ्यावं लागणार आहे मला. तर जीएसटीचा पार्ट आहे तो तसाच ठेवायचा आहे, त्यासाठी मला वेगळं लेक्चर घेणार आहे. तर आता पेज नंबर 55 ओपन करायचे सगळ्यांनी. पेज नंबर 55 ते एकदम लास्टला बघा रेकॉर्डिंग ऑफ जर्नल एंट्रीज म्हटलेलं आहे की जर्नल एंट्रीचं रेकॉर्डिंग कसं करायचं ते तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे. तर बघा गुड्स अकाउंट दिलेलं आहे, पहिलं परचेस अकाउंट म्हटलेलं आहे. There are two types of purchases. First is cash purchases and second one is credit purchases. बरोबर आपल्याला माहिती आहे there are two types of transaction, cash transaction and credit transaction. बरोबर ना. कधी कधी आपण रोखीने व्यवहार करतो, कधी कधी उधारीवर करतो, म्हणजेच काय कॅश परचेस किंवा कधी कधी क्रेडिट परचेस केलं जातं. ओके. मग बघा आता पेज नंबर 56 ओपन करा. तिथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे. आता कॅश आणि क्रेडिट हे तुम्हाला माहिती आहे. कॅश म्हणजे काय, जेव्हा आपण लगेच पैसे देऊन एखादं वस्तू परचेस करतो, गुड्स परचेस करतो, तर त्याला कॅश परचेस म्हणतो. आणि क्रेडिट परचेस म्हणजेच काय, तर जेव्हा आपण सपोज एखाद्या मोबाईल शॉपमध्ये गेलात आणि तुम्ही तुमच्या ओळखीचा आहे तो शॉपकीपर, तुम्ही काय सांगितलं मला आता हा मोबाईल दे आणि त्यानंतर मी तुला काय करेन एक पुढच्या महिन्यामध्ये मी तुला त्याचे जे काही प्राइस आहे, जे पैसे होतात ते तुला मी नेक्स्ट मंथ मध्ये पे करेन. मग हे तुमचं कोणतं ट्रान्झॅक्शन झालं? हा बोला, कोणतं ट्रान्झॅक्शन झालं? लिहून पाठवलं तरी चालेल. काय सांगितलं बघा, इफ यू परचेस मोबाईल फ्रॉम एनी मोबाईल शॉपी अँड टेल दॅट शॉपकीपर फॉर पेमेंट आफ्टर. येस, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बरोबर
करेक्ट. हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. म्हणजेच काय की तुम्ही त्याचं पेमेंट आहे ते इमिजिएटली केलेलं नाही आहेत. पण एखाद्या वेळेला समजा तुम्ही मोबाईल परचेस केला आणि त्याची समजा त्याची प्राइस होती 15,000 आणि तुम्ही इमिजिएटली पे केलेत. तर ते 15,000 आहे तर ते इमिजिएटली त्या शॉपकीपरला पे केले तर ते कोणतं ट्रान्झॅक्शन झालं? इट इज येस इट इज कॅश ट्रान्झॅक्शन. बरोबर ना? जेव्हा तुम्ही इमिजिएटली पेमेंट करता तेव्हा ते कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याच्यामध्ये कॅश गोज आउट. लक्षात येते का मला काय सांगायचं ते? जेव्हा तुम्ही इमिजिएटली कॅश पे करता तेव्हा काय असतं? कॅश गोज आउट असते. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय असतं की त्या व्यक्तीचं नाव आपल्याला लिहायचं असतं, तिथे कॅश नसते. कारण का ते पेमेंट आहे ते पोस्टपोन केलेलं असतं फ्युचर डेटमध्ये. ओके. मग बघा आता तिथे तुम्हाला पहिलं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. पेज नंबर 56 ओपन करा. तिथे तुम्हाला एक्झाम्पल 1 म्हटलेलं आहे. बघा, परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर सोनू वर्थ ₹2000 आहे का? बघा सगळ्यांच्या समोर टेक्स्टबुक. एक्झाम्पल नंबर 1, परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर सोनू वर्थ ₹2000. इट इज विच ट्रान्झॅक्शन, कॅश और क्रेडिट? बोला. इट इज कोणतं? कॅश ट्रान्झॅक्शन. फॉर कॅश म्हटलेले अंडरलाईन करा. फॉर कॅश. फॉर कॅश म्हणजे इट इज कॅश ट्रान्झॅक्शन. बरोबर ना? मग कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये आता इथे आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे. सिंगल सिंगल एंट्री तुम्हाला तिथे करून दाखवले. बघा डेट मध्ये लिहिलेलं आहे. आता इथे काय डेट त्यांनी दिले नाहीये. बरोबर ना? म्हणून तिथे डेट मध्ये त्यांनी काहीच नाही लिहिलं. इयर, मंथ, डेट तसंच ठेवलेलं आहे. त्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये काय केलं बघा, परचेस अकाउंट डेबिट. ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते दोन अस्पेक्ट आहेत? तर गुड्स परचेस केलं म्हणजेच काय झालं? गुड्स कम्स इन. बरोबर ना? आठवते का? गुड्स कम्स इन. आणि त्यामुळे काय झालं? गुड्स इज द रिअल अकाउंट आणि गुड्स कम्स इन म्हणून गुड्स आपण लिहित नाही तर ते गुड्सच्या ऐवजी आपण काय लिहितो? परचेस लिहितो. जेव्हा जेव्हा गुड्स येईल, सोल्ड गुड्स असेल तेव्हा आपण सेल्स लिहितो आणि परचेस गुड्स असेल तेव्हा पण आपण काय करतो? परचेस अकाउंट लिहितो. कळलं ना? परचेसचा अर्थच काय की गुड. गुड्सचं निकनेम म्हणतो आपण त्याला. काय शॉर्ट मध्ये म्हणायचं? गुड्सचं निकनेम. म्हणजेच कोणतं कोणतं? परचेस किंवा सेल्स हे काय झालेले आहेत? गुड्सचे निकनेम आहेत. तुमचं जसं नाव असतं ना, सोनू, मोनू, तसं. तर बघा आता इथे परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट का झालं? तर गुड्स कम्स इन. परचेस केले याचा अर्थ गुड्स आपल्याकडे आले. मग रिअल अकाउंटचा रूल काय म्हणतो? डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून बघा परचेस अकाउंट डेबिट. आणि कॅश काय झाली आपल्याकडून? गोज आउट. तेवढी कॅश आपल्याकडून जाणार आहे. जाणार म्हणजेच काय? रिअल अकाउंट आहे कॅश. कॅशचा रूल काय होतो? रिअल अकाउंटचा रूल काय होतो? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून कॅश गोज आउट. म्हणून कॅश अकाउंट काय केलं? क्रेडिट. बघा तिथे नीट लक्ष देऊन बघा पर्टिक्युलर्स मध्ये. परचेस अकाउंट डॉट 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 डेबिट लिहिलेलं आहे. डीआर. कळलं? डीआर कुठे लिहिलं? अगदी शेवटी लिहिलेलं आहे. परचेस कुठे लिहिलं? सुरुवातीला लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा थोडंसं तिथे पॅरेग्राफ सोड म्हणजे आपण पॅरेग्राफ सोडतो तशी थोडीशी स्पेस तिथे ठेवलेली आहे, ब्लँक सोडलेली आहे. आणि त्यानंतर लिहिलं टू कॅश अकाउंट. बघा तिथे स्पेस थोडी ब्लँक ठेवलेली आहे. परचेसच्या खाली इमिजिएटली लगेच लिहिलेलं नाहीये, तर थोडी स्पेस ठेवलेली आहे. आणि त्यानंतर टू कॅश अकाउंट असं लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे सीआर लिहिलेलं नाहीये, क्रेडिट वगैरे काय लिहायचं नाही. लिहिलं. त्यानंतर बघा परचेस अकाउंट डेबिट. त्याची जी अमाऊंट आहे ती डेबिट डेबिट कॉलम मध्ये लिहिले. बघा डेबिट अमाऊंट कॉलम आहे येलो कलरचा, तर तिथे बघा लिहिले 2000. कसे लिहिले बघा? 2 कॉमा आणि 000. कळते? अमाऊंट लिहितो आपण तशी. बरोबर ना? तर अमाऊंट आत्तापासूनच व्यवस्थित प्रेझेंटेशन करायचं आहे, कारण तुम्हाला बोर्डमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असणं गरजेचं आहे. मग आतापासूनच त्याची प्रॅक्टिस करायची आहे. कसं लिहिलं बघा? 2 कॉमा 000. त्यानंतर टू कॅश. कॅश अकाउंट क्रेडिट आहे म्हणून टू कॅश. टू कॅश अकाउंट. आणि त्याची अमाऊंट कुठे लिहिणार? तर कॅश अकाउंटच्या समोर क्रेडिट कॉलम मध्ये लिहिलं. ग्रीन कॉलम जो आहे क्रेडिट अमाऊंट, तर तिथे लिहिले 2000. समजलं? एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट. बघा डेबिटला करस्पॉन्डिंग क्रेडिट आहे विथ इक्वल अमाऊंट. इथे 2000 आणि इकडे 1000 लिहिलेले नाहीयेत. तर ट्रान्झॅक्शनच किती आहे? 2000 आहे. त्यामुळे दोन्हीकडे पण किती अमाऊंट येणार आहे? 2000 येणार आहे. समजलं? त्यानंतर बघा ब्रॅकेटमध्ये पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये या. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये लिहिले बीइंग परचेस गुड्स फॉर कॅश. नरेशन काय लिहिलं बघा? शॉर्ट ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ जर्नल एंट्री. की जर्नल एंट्री जी आपण केली तर त्याचं ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, द्यावंच लागतं. बीइंग परचेस गुड्स फॉर कॅश.
ठीक आहे. आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता हे ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर काय करायचं, फक्त पर्टिक्युलर्स कॉलम आहे तर तिथे तुम्हाला खाली दोन असे एकदम पॅरलल अशा टू लाईन्स तुम्हाला तिथे ड्रॉ करायचे आहेत. तिथे तुम्हाला आता इथे सिंगल सिंगल दिले म्हणून तुम्हाला ते लाईन्स दिसत नाहीयेत, पण फक्त पर्टिक्युलर्स म्हणजे नरेशन नंतर इमिजिएटली तुम्हाला तिथे काय करायचे आहेत, टू पॅरलल लाईन्स तिथे ड्रॉ करायचे आहेत, फक्त पर्टिक्युलर्स कॉलम पुरत्याच. नाही काही विद्यार्थी मग अगदी क्रेडिट अमाऊंट पर्यंत ड्रॉ करतात, तर तसं नाही करायचं. एलएफच्या तिकडे जायचंच नाही किंवा डेटमध्ये पण यायचं नाही, फक्त पर्टिक्युलर्स कॉलममध्येच टू लाईन्स आहेत ते ड्रॉ करायचे. समजलं मी काय सांगितलं ते? ठीक आहे. त्यानंतर बघा पहिलं ट्रान्झॅक्शन समजलं, परचेस अकाउंट डेबिट. का डेबिट? तर गुड्स कम्स इन म्हणून परचेस अकाउंट डेबिट आणि कॅश गोज आउट म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. त्यानंतर आता एक्झाम्पल नंबर 2 दिले बघा त्याच्याच खाली तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2 दिलेला आहे. परचेस गुड्स फ्रॉम मिसेस सोनाली वर्थ ₹15,000 ऑन क्रेडिट. काय म्हटलं बघा, परचेस गुड्स फ्रॉम मिसेस सोनाली वर्थ ₹15,000 ऑन क्रेडिट. हे कोणतं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश आहे की क्रेडिट आहे? करेक्ट, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बरोबर, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश येईल का? कॅश येणारच नाही, त्यामुळे कॅशच्या भानगडीत पडायचंच नाही. क्रेडिट म्हटल्याच्या नंतर कॅश येणार नाहीये, त्यामुळे आपण काही कॅश अकाउंट कुठेच तिथे येणार नाही, डेबिटला पण येणार नाही, क्रेडिटला पण येणार नाही. ठीक आहे. मग आता बघा कोणतं अकाउंट डेबिट होईल बघा, कोणतं अकाउंट डेबिट होईल बघा. परचेस गुड्स फ्रॉम मिसेस सोनाली worth ₹15,000 on credit. Which account is debited? Purchase account. Okay. Purchase account is debited. बरोबर ना, गुड्स कम्स इन म्हणून परचेस अकाउंट डेबिट. बघा डेट काही दिलेली नाहीये म्हणून तिथे काय लिहिलं नाहीये. त्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये परचेस अकाउंट डेबिट किती अमाऊंट आहे? 15,000. 15,000 कसे लिहिले ते बघायचंय. ठीक आहे, 15,000. त्यानंतर टू काय येणार आहे तिथे? इट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे त्या व्यक्तीचं नाव येणार, बरोबर ना. कोण व्यक्ती आहे? कोण व्यक्ती आहे? टू मिसेस सोनाली. करेक्ट. हा, क्रेडिटला कोणतं येणार? टू मिसेस सोनाली अकाउंट. लिहिले का बघा तिथे, टू मिसेस सोनाली अकाउंट. आणि क्रेडिट कॉलम मध्ये तिची अमाऊंट लिहिली 15,000. बरोबर. डेबिटच्या समोरच लिहायचं नाहीये, तर डेबिटच्या पुढे तिथे ब्लँक ठेवायचे आणि त्याच्या नेक्स्ट लाईनला तिथे खाली आपण जे सोनाली लिहिलेलं आहे तर त्याच्या समोर लिहायचे क्रेडिटची अमाऊंट. बरोबर ना, क्रेडिट अकाउंट आहे तर त्याच्या समोर तुम्हाला त्याची अमाऊंट लिहायची. त्यानंतर नरेशन काय लिहिलं बघा, बिईंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. त्यानंतर नरेशन काय लिहिलं, तो आम्ही क्रेडिट वरती परचेस केला. कोणाकडून केला ते लिहिण्याची गरज आहे का? तर वरती त्याचं नाव आहेच. कोणाकडून गुड्स परचेस केला तर त्याचं नाव काय नरेशन मध्ये लिहिण्याची गरज नाही, कारण नरेशन इज द ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द जर्नल एंट्री. शॉर्ट मधलं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे, ते खूप असं मोठं फ्रॉम मिसेस सोनाली फॉर ₹15,000 असं काय एवढं लांब असं लांब लचक लिहिण्याची गरज नाहीये, कारण ते वरती दिलेलं आहे. अमाऊंट पण तिथे दिसते आहे, त्यानंतर कोण पार्टी आहे त्याचं सुद्धा नाव तिथे दिसतंय. समजलं? म्हणून बिईंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. समजलं नरेशन कसं लिहायचं आहे शॉर्ट मध्ये? कळलं तुम्हाला जर्नल एंट्रीज कशा करायच्या आहेत त्या? कळल्यात का? जर्नल एंट्रीज कशा करायच्या आहेत कळल्यात? आता तुम्हाला इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, तर तुम्हाला टू अकाउंट्स फाइंड आउट करता यायला पाहिजे. त्यानंतर कोणतं क्रेडिट आहे आणि कोणतं अकाउंट डेबिट आहे, तर हे जर का तुम्हाला व्यवस्थित फाइंड आउट करता येत असेल तर तुम्हाला काय होणार आहे, जर्नल एंट्री अगदी इझिली फाइंड आउट करता येणार आहेत किंवा तुम्हाला जर्नल एंट्रीज आहेत ते इझिली प्रिपेअर करता येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर ओके, सगळ्यांना समजते बरोबर ना. आता तुम्ही समोर असता तर तुम्हाला बोर्डवरती आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवता आलं असतं, पण सध्याच्या सिच्युएशनमुळे थोडंसं आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतोय, पण तरी सुद्धा तुम्ही ते अंडरस्टँड करताय किंवा समजून घेताय, तर इट इज हे चांगलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, रिटर्न आउटवर्ड आणि परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय बघा, तिथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे, सॉरी तिथे तुम्हाला टू असं दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये आणि टू नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, रिटर्न आउटवर्ड परचेस अकाउंट दिलेलं आहे. ठीक आहे.
रिटर्न आउटवर्डलाच काय म्हणतात, परचेस रिटर्न. तुमचं जे काही नोटबुक असेल, नोटबुकमध्ये जी काही वरती जी काही स्पेस असते ना सुरुवातीची, तर तिथे तुम्ही लिहिणार आहात मोठ्या अक्षरामध्ये लिहून ठेवायचं काय, रिटर्न आउटवर्ड इज इक्वल टू परचेस रिटर्न. कारण मुलांना मग नंतर जेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात, जेव्हा ऍक्च्युअली प्रॉब्लेम आपण सोडवत असतो, तेव्हा रिटर्न आउटवर्ड वर्ड आला की आपण काय म्हणतो, सेल्स रिटर्न, काही म्हणतात परचेस रिटर्न, आणि मग सगळा प्रॉब्लेम चुकतो. मग त्यासाठी आता मोठ्या अक्षरामध्ये तिथे जे काही इम्पॉर्टंट आहे तुमच्या अकाउंट मधलं, ते सगळं आपल्या नोटबुकची जी काही वरती जी स्पेस ब्लँक असते, तर तिथे लिहून ठेवायचं. रिटर्न आउटवर्ड इज इक्वल टू परचेस रिटर्न, म्हणजेच काय, परचेस रिटर्नलाच रिटर्न आउटवर्ड असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर रिटर्न इनवर्ड, काय सांगितलं बघा, रिटर्न इनवर्ड इज इक्वल टू सेल्स रिटर्न. इनवर्ड आउटवर्ड मधलं तुमचं कन्फ्युजन नंतर होणार आहे, होतच. त्यासाठी मला आत्ताच हे सगळं आहे ते व्यवस्थित मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. एकदा ते व्यवस्थित जरा रिसाइट करा की तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल नंबर 3 बघूया आपण. रिटर्न आउटवर्डचा अर्थ काय आहे, परचेस रिटर्न, म्हणजे आपण जे गुड्स परचेस केले होते, ट्रान्झॅक्शन नंबर 1 आणि 2 तेच एक्झाम्पल, बरोबर ना, तेच आहेत. गुड्स परचेस केले होते, ते काहीतरी फॉल्टी असतील, त्याच्यामध्ये काहीतरी क्वांटिटी लेस असेल, किंवा गुड्स असतील ते डिफेक्टिव्ह असतील, बरोबर ना. समजा मोबाईल तुम्ही परचेस केलात, पण घरी गेल्याच्या नंतर कळलं की थोडंसं तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, स्क्रॅचेस पडलेले आहेत, मग तुम्ही काय करणार, तो परत करणार, बरोबर ना, रिटर्न करणार. म्हणजेच काय, त्याला म्हणणार आपण रिटर्न आउटवर्ड, म्हणजेच काय, परचेस रिटर्न. ठीक आहे. तर बघा आता परचेस रिटर्न का करतो, त्याचे रिझन्स तुम्हाला तिथे दिलेले आहे. गुड्स आर नॉट अकॉर्डिंग टू सॅम्पल, सॅम्पल एकदा एक दाखवतात आणि विकतात वेगळंच, असं असेल तर. गुड्स आर ऑफ इन्फेरियर क्वालिटी, क्वालिटी चांगली नसेल तर. किंवा गुड्स आर डॅमेज इन ट्रान्झिट, ट्रान्झिट म्हणजेच काय, ट्रान्सपोर्टमध्ये जर का डॅमेज झालेलं असेल तर आपण रिटर्न करतो. गुड्स आर डिफेक्टिव्ह, काही प्रॉब्लेमॅटिक असेल तर करतो. अशी तुम्हाला इथे कारणं तिथे दिलेली आहेत. त्यानंतर बघूया आता एक्झाम्पल 3, पेज नंबर 56 वरती अगदी एंडला तिथे आहे बघा. एक्झाम्पल नंबर 3, रिटर्न गुड्स वर्थ ₹200 टू मिसेस सोनाली. सोनाली कडून जो आपण गुड्स परचेस केला होता 15,000चा, तर त्याच्यापैकी काय केलेला आहे, 2,000चा जो, सॉरी 200चा जो गुड्स आहे, तो तिला काय केला, आपण रिटर्न केला. तो आपला काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होता गुड्स, म्हणून आपण तिला तो काय केला, रिटर्न केलेला आहे. ठीक आहे. मग तो गुड्स आता आपण रिटर्न केला, तेव्हा आता काय एंट्री करायची बघा. गुड्स आपल्याकडून, आपण गुड्स घेतला होता, तो आपण रिटर्न केला, बरोबर ना. म्हणजे कोणाला केला बघा, लक्षात घ्या. रिटर्न गुड्स वर्थ ₹200 टू मिसेस सोनाली, सोनालीला गुड्स रिटर्न केला. याचा अर्थ याच्यामध्ये डेबिट कोण होणार आहे, ओके, ओमला चांगलं समजलंय, ओम काणेकरला, बरोबर ना. तर डेबिट कोण होणार आहे, तर डेबिट सोनाली इज द पर्सनल अकाउंट अँड डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता सोनालीला आपण गुड्स परचेस केला, म्हणजे सोनाली इज द रिसिव्हर, बरोबर ना. सोनाली इज द रिसिव्हर, म्हणून मिसेस सोनाली अकाउंट इज डेबिटेड. बघा तिथे लिहिले काय, सोनाली इज द रिसिव्हर, म्हणून मिसेस सोनाली अकाउंट डेबिट. किती अमाऊंट लिहिणार डेबिट कॉलम मध्ये, 200. आणि काय गेलं आपल्याकडून, तर गुड्स गोज आउट, गुड्स इज द रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून गुड्स काय झालं आपल्याकडून गेलं, पण गुड्सचं नाव तिथे गुड्स न लिहायचं, तर गुड्सचं काय द्यायचंय, निकनेम लिहायचंय. मग निकनेम तुम्हाला काय काय सांगितलं, परचेस एक गुड्सचं निकनेम आहे, सेल्स एक गुड्सचं निकनेम आहे. त्यानंतर कोणते निकनेम आहेत, तर रिटर्न आउटवर्ड आणि रिटर्न इनवर्ड, म्हणजे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न, हे सुद्धा काय आहेत, त्या गुड्सचे निकनेमच आहेत. मग आता गुड्स तिथं नाव लिहायचं नाहीये, तर तिथे काय लिहायचंय, टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट, किंवा त्याला नाव दिलेलं आहे परचेस रिटर्न अकाउंट. क्रेडिट कोणतं होणार आहे, तर गुड्स गोज आउट, म्हणून गुड्स अकाउंट आहे ते क्रेडिट होणार आहे. पण गुड्स असं तिथे आपण नाव लिहत नाही, तर आपण तिथे नाव काय लिहितो, रिटर्न आउटवर्ड अकाउंट. परचेस रिटर्नलाच काय म्हणतात, टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट किंवा परचेस रिटर्न अकाउंट. ओके. आणि क्रेडिट कॉलम मध्ये किती लिहिणार, 200. आणि नरेशन काय लिहिणार, बिईंग गुड्स रिटर्न, कोणाला रिटर्न केलं ते काय लिहिण्याची गरज नाहीये, त्याचं नाव आपण वरती लिहिलेलं आहे. समजलं गुड्स रिटर्नचं ट्रान्झॅक्शन कसं करायचं आहे, परचेस रिटर्न. कळलं का, परचेस रिटर्न, परचेस रिटर्न म्हणजेच काय, की ज्या व्यक्तीला आपण ते रिटर्न केलंय, ही इज द रिसिव्हर आणि गुड्स गोज आउट. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन सांगते. सेल्स रिटर्न असेल तर काय होईल रे, सेल्स रिटर्न आपण, लक्षात घ्या,
आपण अकाउंटिंग कोणाचं करतोय? बिझनेसमनचं. आपण स्वतः बिझनेसमन आहे समजायचंय कधी पण. आणि आपण सेल केलेलं आहे. एखादी समजा समजा ए ही पार्टी आहे आणि तिला आपण काय केलं, गुड्स आहे ते सोल्ड केलेले आहेत, सोल्ड आउट केलेले आहेत, विकलेले आहेत. आणि आपण विकल्याच्या नंतर काय झालं, त्याच्यामध्ये काही अमाऊंटचा गुड्स आहे तो डिफेक्टिव्ह निघाला, फॉल्टी निघाला आणि त्या व्यक्तीने आपल्याला परत केले. मग आता ह्या सिच्युएशन मध्ये काय होणार आहे बघा, गुड्स आपल्याकडे येणार आहे की जाणार आहे? गुड्स कम्स इन और गोज आउट? इन, बरोबर ना. गुड्स कम्स इन म्हणजेच, कम्स इन म्हणजेच काय, डेबिट. गुड्स अकाउंट काय होणार आहे? डेबिट होणार आहे. रिअल अकाउंटचं काय होतं? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आता त्या पार्टीने आपल्याला परत केला गुड्स, म्हणजे आपल्याकडे गुड्स आला, म्हणजे आपलं काय होणार आहे, गुड्स अकाउंट काय होणार आहे? डेबिट होणार आहे. पण आपण काय गुड्स म्हणत नाही, गुड्स अकाउंट म्हणत नाही, आपण काय म्हणतो, त्याचं निकनेम लिहितो. काय लिहितो? टू सेल्स रिटर्न अकाउंट किंवा टू रिटर्न इनवर्ड अकाउंट, असं पण त्याचं नाव आहे, बरोबर ना. मग तिथे काय लिहिणार? टू सेल्स रिटर्न अकाउंट, सॉरी, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, बरोबर ना. गुड्स कम्स इन म्हणून सेल्स, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, आणि किती अमाऊंट असेल ते लिहिणार. आणि क्रेडिट कोण होणार? क्रेडिट कोणाचं अकाउंट होईल? साक्षी? ओके. क्रेडिट कोणाचं अकाउंट होईल? तर ज्याने गुड्स आपल्याला रिटर्न केला, बरोबर ना. ज्या व्यक्तीने आपल्याला गुड्स रिटर्न केला त्याचं अकाउंट क्रेडिट होणार, कारण डेबिट, सॉरी, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ज्या व्यक्तीने आपल्याला तो रिटर्न केला, ही इज द गिव्हर, आणि त्याचं अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट होणार आहे. म्हणजे सेल्स रिटर्न मध्ये एंट्री काय होणार? सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू ए अकाउंट, बी अकाउंट. जो कोणी व्यक्ती आपल्याला रिटर्न करेल करेल तो कोण होणार आहे? गिव्हर होणार आहे, बरोबर ना, देणारा होणार आहे. म्हणून त्याचा अकाउंट नेहमी काय होणार आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग गिव्हर असेल तर नेहमी क्रेडिटच होणार आहे. तो डेबिट होईल का? नाही. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट. एक डेबिट असेल तर दुसरं क्रेडिटच होणार आहे, आणि विथ इक्वल अमाऊंट. समजले तुम्हाला हे 4 ट्रान्झॅक्शन्स? समजलेत का? ओके. मग तुम्हाला आता मी काल तुम्हाला जर्नल एंट्रीचा एक प्रॉब्लेम सेंड केला होता. अगदी इझी होता, बरोबर ना, बेसिक होता. त्याच्यामध्ये काही जीएसटी नाही आहे किंवा टीडी म्हणजे ट्रेड डिस्काउंट किंवा कॅश डिस्काउंट असं काही भानगड नाही आहे, बरोबर ना. तर तो प्रॉब्लेम आता तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का जर्नलचा? ओके. तर आता तुम्ही काय करायचंय, होमवर्कला तो प्रॉब्लेम आहे काल सेंड केलेला, ग्रुपवरती सेंड केलाय बघा, तर तो काय करायचंय, जर्नल एंट्री त्याच्या प्रिपेअर करायचे आणि मला संध्याकाळपर्यंत सेंड करा. ठीक आहे. आणखी काय कोणाला क्वेरी आहे का? आहे क्वेरी? ओके.